ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आता सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ बघितला, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बीटमार्क्स एक इफेक्ट तसेच ऑल मटेरियल दिलेले आहे। तिथून तुम्हाला ऑल मटेरियल डाउनलोड करायचं आहे। बीटमार्क्स एक इफेक्ट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इनपुट करणार। ओके, त्यानंतर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला बीटमार्कला ओपन करायचं आहे। व्हिडिओ अगदी सोपा असणार आहे, बघू शकता या ठिकाणी सॉन्ग आपण ऑलरेडी ॲड करून दिलेले आहे, काही बीट्स वगैरे अशा पद्धतीचे असणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला करायचं काय, सुरुवातीला आपण या ठिकाणी सेकीपॅकमध्ये यायचं आहे, बॅक येऊन। ओके, आता सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी मी सर्व ओके पैकी तुम्हाला करून दिलेले आहे। यामध्ये काही चेंजेस करायचे नाही। तुम्हाला हवा असेल तुमचा इमेजेस या ठिकाणी कट करून तुमचे स्वतःचे किंवा इतर कोणत्या मॉडेलचे लावून घेऊ शकता। त्यासाठी आपण इमेजमध्ये क्लिक करणार, कलर अँड फिलमध्ये क्लिक करणार, या नावावरती आता क्लिक करणार। नंतर तुम्हाला ज्या फोटो हवा आहे तो फोटो सिलेक्ट करणार आणि आता बघू शकता वरती एक प्लसचं बटन आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। आपलं इमेज चेंज होऊन जाईल। ठीक आहे, सेम अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे। पण या ठिकाणी एक लक्षात असू द्या, तुमचे सर्व इमेजेस 4.5च्या रेशोमध्ये असणे गरजेचं आहे म्हणून। जर तुमचे सर्व फोटो त्या रेशोमध्ये नसेल तर तुम्ही सुरुवातीला बॅक यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 4.5चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर पाहून आपल्याला या ठिकाणी प्लसचं बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। इमेज ॲड करायचं आहे, आता 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। नंतर इमेज मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून तुम्हाला हवा तसा सेट करून घ्यायचा आहे। आता हा इमेज ऑलरेडी 4.5च्या रेशोमध्ये असल्यामुळे या ठिकाणी बरोबर दिसत आहे। तुमचा नसेल तुम्ही अशा पद्धतीने करणार। एक्सपोर्ट बटनावर क्लिक करायचं आहे, क्रिएट फ्रॉम ॲज PNGवर टिक करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही 4.5च्या रेशोमध्ये इमेजेस तुमचे नसेल तर बनवू शकता। अगदी सोपा असणार आहे, यामध्ये काही पण विषय नाही। त्यानंतर या ठिकाणी शेववरती क्लिक करायचं आहे, क्लोज करायचं आहे। ठीक आहे, नंतर बॅक यायचं आहे आणि आता सर्व इमेजेस अशा पद्धतीने बनवून घेतल्याच्या नंतर सेकीपॅकमध्ये जायचं आहे आणि सर्व तुम्ही इमेजेस चेंज करून घेणार भावनो। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी एक प्लसचं आयकन तुम्हाला दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे, सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्यावर क्लिक करायचं आहे, कॉपी 18 लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। नंतर आपल्याला जे बीटमार्क असणार आहे त्याला ओपन करायचं आहे। आता यामध्ये आल्याच्या नंतर काही करायचं नाही, सुरुवातीला जिथे येऊन आपल्याला पेस्ट 18 लेअर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करा। या ठिकाणी 1080 राहू देऊ शकता, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। सोपा होता, आवडला असं लाईक झालंच पाहिजे। बाय बाय।